एकनाथराव शिंदे मला येऊन भेटले आणि त्यांनी मला हे सांगितलं की या संदर्भात खूप कन्फ्युजन्स तयार होत आहेत, वेगवेगळी मतं समोर येत आहेत आणि म्हणून आपण हा जो निर्णय आहे हा स्थगित केला पाहिजे आणि विचारपूर्वक या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे। मी त्यांना देखील सांगितलं की माझ्याकरता काही प्रेस्टिज इश्यू नाही आहे, आपल्याला हित हे राजकीय नेत्यांचं पाहायचं नाही आहे, कोणाची युती होते की होत नाही याकरता आपला निर्णय नाही। आपला निर्णय हा शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या मराठी मुलाच्या हिताचा असला पाहिजे। याचं कारण जो गुजरातीमध्ये शिकतोय मीडियममध्ये त्याला गुजराती आहे, त्याला इंग्लिश आहे आणि मराठी आहे। मराठी आपण कंपल्सरी केलेली आहे। जो अजून कुठे उर्दूमध्ये शिकतोय त्याला उर्दू आहे, इंग्लिश आहे आणि मराठी आहे। पण मराठीवाल्याला तिसरी भाषाच नाही, त्याला मराठी आणि इंग्रजीच आहे। म्हणजे बाकी सगळे 3 भाषा शिकतायत आणि आपला व्यक्ती 2च शिकतोय। म्हणजे जी क्रेडिट बँक आपण तयार केली आहे आता, ज्यालाही त्या क्रेडिट बँकेलाही मान्यता उद्धवजींच्या सरकारने दिली।